अक्कलकोटी निवासी, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, दुःखाच्या काळात आधार देणारे आणि ज्यांच्या नामस्मरणाने अस्वस्थ मनाला शांतता मिळते, असे श्री स्वामी समर्थ महाराज. मंडळी, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. श्रावण महिना, देवाच्या भक्तीचा महिना, मन शुद्ध करण्याचा महिना, नामस्मरण करण्याचा महिना आणि या पवित्र श्रावण महिन्यात येणारी एकादशी म्हणजे भक्तांसाठी परमेश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याची एक सुंदर संधी. एकादशी आली की अनेक भक्त उपवास करतात. कोणी मंदिरात जातात, कोणी विष्णूचे नामस्मरण करतात, कोणी धार्मिक ग्रंथाचे वाचन करतात, तर कोणी दिवसभर आपल्या आराध्य देवतेचे नामात नामस्मरण करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला आपल्या उपवासापेक्षा आपल्या मनाची शुद्धता अधिक प्रिय असते. आपण दिवसभर अन्नाचा त्याग केला, पण मनात राग ठेवला, एखाद्याचा द्वेष केला, एखाद्याला दुःख दिले, तर त्या उपवासाचा खरा अर्थ आपण समजून घेतला का? एकादशी म्हणजे केवळ शरीराचा उपवास नाही. एकादशी म्हणजे मनाचा उपवास, वाईट विचारांचा उपवास, अहंकाराचा उपवास, रागाचा उपवास, नकारात्मकतेचा उपवास आणि या सगळ्यांपासून मनाला दूर ठेवून परमेश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा दिवस. श्रावण महिना म्हणजे भक्तीचं वातावरण, अगदी जणू स्वर्गच. श्रावण सुरू झाला की वातावरण एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. तुम्हालाही असे जाणवते का? बघा ना, एकदा एखाद्या दिवस लवकर उठून बघा. तुम्ही उठत नसला तर तुम्हाला नक्की त्या दिवस एवढा सुंदर जाईल ना, वर्षातला वाटणार. पहाटे मंदिरातील घंटानाद, देवघरातील दिव्याचा प्रकाश, अगरबत्तीचा सुगंध, हातात जपमाळ, ओठांवर देवाचे नाम आणि मनात एकच भावना, देवा माझ्यावर कृपा करा. कधी कधी आपण देवापुढे खूप काही मागतो. माझे काम होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझी अडचण दूर होऊ दे, माझ्या घरात पैसा येऊ दे, माझ्या कुटुंबाला सुख दे. या सगळ्या इच्छा स्वाभाविक आहेत. पण एकदा स्वामींच्या चरणी बसून असेही म्हणावे, स्वामी मला काय हवे आहे हे कदाचित मला कळत नसेल, पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. हीच खरी शरणागती. एकादशीच्या दिवशी नामस्मरण कसं करायचं? एकादशीच्या दिवशी एकतर मन शांत ठेवायचं. अत्यंत ते महत्त्वाचं असतं. जेवढं तुमचं मन शांत असेल ना, तेवढा तुम्हाला त्या एकादशीचा फायदा होतो. सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करून, स्वच्छ वस्त्र घालून देवापुढे श्रद्धेने उभं राहायचं. देवाची पूजा मनोभावे करायची. घरातील देवघरात दिवा लावावा, फुलं अर्पण करावी आणि काही क्षण डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करावे. घाई करू नको. देवाची पूजा ही केवळ एक काम म्हणून करू नको. देवाशी संवाद साधावा, मनातील सगळे दुःख सांगावे, आपल्या चुका कबूल कराव्यात, आपल्या चिंता सांगाव्यात आणि शेवटी एवढंच म्हणावे, स्वामी आता सगळे तुमच्यावर सोपवले. कधी कधी आपल्याला वाटते की देव आपले ऐकतच नाही, पण कदाचित देव ऐकत असतो. फक्त उत्तर देण्याची वेळ आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते. आपल्याला लगेच परिणाम हवा असतो, कारण आपण खूप स्वार्थी. पण स्वामींची कृपा अनेकदा वेगळ्या रूपात आपल्या जीवनात येते. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटेल किंवा एखादा निर्णय घेण्याची बुद्धीच मिळते. कधी संकटातून आपण वाचतो, तर कधी चुकीचा मार्ग सोडण्याची प्रेरणा मिळते आणि कधी काहीही बाहेरून बदलत नाही. पण आपल्या मनात इतकी ताकद निर्माण होते की आपण संकटाशी लढायला तयार होतो. हे देखील कृपाच आहे. तुम्हाला आहे का, स्वामी भक्ताची हृदयस्पर्शी एक कथा सांगते. एका गावात माधव नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. त्याचे छोटेसे घर होते. घरात आई, वडील, पत्नी आणि 2 मुले होती. माधव खूप मेहनती होता,
पहाटे उठून कामाला जायचा, दिवसभर कष्ट करायचा, संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या छोट्याशा देवघरासमोर बसून स्वामींचे नाव घ्यायचा. त्याच्या देवघरात स्वामी समर्थांचा एक जुना फोटो होता. फोटो फार मोठा नव्हता, देवघरही साधेच होते, पण माधवसाठी तेच त्याचे सर्वस्व होते. दररोज तो स्वामींसमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही मोठे नाही, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. असेच दिवस चालले होते. एके दिवशी माधवच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्याचे काम बंद झाले, उत्पन्न थांबले, घरात खर्च मात्र सुरूच होता. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील गरजा, औषधांचा खर्च आणि त्यातच काही जुनी देणी. माधव खूप चिंतेत पडला. दिवसेंदिवस त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कमी गेले होते, पण तो स्वामींची पूजा मात्र सोडत नव्हता. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला, मी एवढे नाम घेतो, पूजा करतो, स्वामींवर विश्वास ठेवतो, मग माझ्यावर एवढे संकट का? त्या रात्री तो देवाघरासमोर बसला, दिवा लावला, स्वामींच्या फोटोसमोर पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी थकलो आहे. काही क्षण तो शांत राहिला, मग म्हणाला, मला माझ्यासाठी काही नको, पण माझ्या मुलांना त्रास होऊ देऊ नका. माझ्या आईवडिलांना चिंता वाटू देऊ नका. माझ्या घरातील माणसांच्या चेहऱ्यावरचे हसू हिरावून घेऊ नका. माझ्यात काही चूक असेल तर मला समज द्या, पण स्वामी, मला एकटं सोडू नका. इतके बोलून तो स्वामींच्या फोटोसमोर डोके ठेवून बसला. त्या दिवशी त्याला कोणतेही चमत्कारिक दृश्य दिसले नाही, कोणताही आवाज ऐकू आला नाही, पण त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली. त्याने हळूच डोळे पुसले आणि म्हणाला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आता श्रावणातील एकादशीचा दिवस. काही दिवसांनी श्रावणातील एकादशी आली. माधवने त्या दिवशी आपल्या परीने उपवास करण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्याने घर स्वच्छ केले, देवघर स्वच्छ केले, स्वामींच्या फोटोला नमस्कार केला, दिवा लावला आणि जप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदा त्याचे मन पुन्हा पुन्हा चिंतेकडेच जात होते. उद्याचा खर्च कसा होणार, काम कधी मिळणार, देणी कशी फेडणार. पण प्रत्येक वेळी तो पुन्हा फिरून नामाकडे परतत होता. श्री स्वामी समर्थ. काही वेळाने त्याचे मन शांत झाले. त्याने त्या दिवशी एक निर्णय घेतला, मी फक्त संकटाची वाट पाहत बसणार नाही, मी पुन्हा प्रयत्न करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कामाच्या शोधात बाहेर पडला. एक ठिकाणी गेला, तिथे काम मिळालेच नाही. दुसऱ्या ठिकाणी गेला, तिथेही नकार मिळाला. तिसऱ्या ठिकाणी गेला, तिथेही त्याला सांगण्यात आले, सध्या जागा नाही. माधव थकला, पण त्याने प्रयत्न सोडला नाही. शेवटी एका जुन्या परिचिताने त्याला एका छोट्या कामाची संधी दिली. काम त्याच्या अपेक्षेपेक्षा लहान होते, पगारही फार मोठा नव्हता, पण माधवने ते स्वीकारले. त्याने मनात म्हटले, स्वामींनी दार उघडले आहे, आता पाऊल टाकायचे आहे. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. सगळ्या अडचणी एका दिवसात संपल्या नाहीत, पण घरात पुन्हा आशा आली. माधवला एक गोष्ट समजली, स्वामी नेहमी आपल्या समस्या आपल्यासाठी सोडवतीलच असे नाही, पण त्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आवश्यक धैर्य ते नक्की देऊ शकतात. स्वामींच्या भक्तीचा खरा अर्थ आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील, पण त्यापेक्षा सुंदर भावना आहे, स्वामी माझी इच्छा पूर्ण करो किंवा न करो, पण माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण इच्छा पूर्ण झाली की देवावर विश्वास ठेवणे सोपे असते, पण इच्छा पूर्ण झाली नाही, परिस्थिती कठीण आली, आपल्याला नकार मिळाला, आपल्या मनासारखे काही घडले नाही, तरीही आपण म्हणालो, स्वामी तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, ही खरी भक्ती. एकादशीच्या दिवशी आपण मनात काय ठेवावे? आज एकादशीच्या पवित्र दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या मनात कोणते ओझे आहे? कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग असेल, कदाचित एखादे जुने दुःख असेल, एखादे
भविष्याची भीती असेल, कदाचित आपल्या एखाद्या चुकीचा पश्चाताप असेल, कदाचित आपण स्वतःवर नाराज असू आणि आज ते सगळे स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे बंद करा, हळूहळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, स्वामी, जे बदलू शकतो ते बदलण्याची शक्ती द्या. जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची बुद्धी द्या आणि प्रत्येक परिस्थितीत तुमचे नाम घेण्याची श्रद्धा द्या. श्री स्वामी समर्थ. हे अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आज श्रावणातील या पवित्र एकादशीच्या दिवशी आम्ही तुमच्या चरणी आलो आहोत. आमच्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहे. आमच्या घरातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. आमच्या मनातील दुःख तुम्हाला माहीत आहे. ज्या गोष्टी आम्ही कोणालाही सांगू शकत नाही त्या देखील तुम्हाला माहीत आहे. म्हणून आम्हाला मोठमोठ्या गोष्टी नकोत. आम्हाला फक्त तुमची कृपादृष्टी हवी. आमच्या घरात शांतता राहू द्या. आमच्या कुटुंबात प्रेम राहू द्या. आमच्या मनात श्रद्धा राहू द्या. आमच्या हातून चांगली कर्मे घडू द्या. कोणाला जाणून बुजून दुःख देऊ नये अशी बुद्धी द्या. चुका झाल्या तर त्या मान्य करण्याचे धैर्य द्या. वाईट परिस्थितीत खचून जाऊ नये अशी शक्ती द्या आणि सुखाच्या काळात अहंकार वाढू नये अशी नम्रता द्या. हे स्वामी, आमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमचे नाम आमच्या ओठांवर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. ही प्रार्थना तुम्ही स्वामींसमोर उद्या नक्की करा. आता काही क्षण आपण फक्त स्वामींचे नामस्मरण करूया. आपण जिथे असाल तिथे शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. ज्यांच्याशी तुमचे मतभेद आहेत त्यांच्यासाठी ही चांगली भावना ठेवा आणि मनात म्हणा, स्वामी सर्वांचे कल्याण करा. कारण खरी भक्ती केवळ स्वतःसाठी मागण्यात नाही, सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करण्यात आहे. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ, जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही संकटे येतात. कोणाचे आर्थिक संकट असते, कोणाला कौटुंबिक चिंता असते, कोणाला भविष्याची काळजी असते, कोणाच्या मनात एखादे दुःख असते. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, रात्र कितीही मोठी असली तरी पहाट होतेच. अडचण कितीही मोठी असली तरी मार्ग निर्माण होऊ शकतो. मन कितीही खचलेले असले तरी पुन्हा आशा निर्माण होऊ शकते. फक्त त्या काळात आपण स्वतःला एकटे समजू नये. स्वामींचे नाम घ्यावे, प्रामाणिक प्रयत्न करावेत, चांगली कर्मे करावीत आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवावा. श्रावणातील या पवित्र एकादशीच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया आणि मी माझ्या मनात द्वेष ठेवणार नाही. मी शक्य तितके चांगले कर्म करेन. मी माझ्या कुटुंबाचा आदर करेन. मी गरजूंना माझ्या परीने मदत करेन. मी संकटात धैर्य सोडणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे, मी स्वामींचे नाम कधीही विसरणार नाही. कारण शेवटी आपल्यासोबत काय राहते? आपली संपत्ती नाही, आपली प्रसिद्धी नाही, आपली पद नाही. आपल्यासोबत राहतात ती आपली कर्मे, आपली माणुसकी आणि आपल्या मनातील श्रद्धा. म्हणून आज या पवित्र दिवशी हात जोडून स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया, स्वामी, माझ्या आयुष्यात सुख द्या, पण सुखात तुम्हाला विसरू देऊ नका. माझ्या आयुष्यात संकटे आली तर ती पार करण्याचे धैर्य द्या आणि माझ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे नाम राहू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या मनात स्वामी आहेत त्यांनी हे नाम मनापासून घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांवर कृपा करो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम नांदतो. आपल्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळो आणि आपल्या मनातील श्रद्धेचा देवा सदैव तेवत राहो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण या पवित्र श्रावणातील एकादशीच्या निमित्ताने आपण स्वामींचे नामस्मरण केले. स्वामींच्या चरणी आपली मनोकामना अर्पण केली आणि भक्ती, श्रद्धा व सकारात्मकतेचा सुंदर संदेश घेतला. आता हा व्हिडिओ इथेच संपवत असले तरी स्वामींचे नाम आपल्या मनातून कधीही संपणार नाही. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले, परिस्थिती कितीही कठीण आली तरी एकदा डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ म्हणा. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनाला त्या परिस्थितीशी लढण्याचे बळ नक्की मिळेल.
आजच्या या पवित्र दिवशी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि प्रेम नांदू द्या. ज्यांच्या मनात चिंता आणि आहे त्यांना धीर द्या. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना मार्ग दाखवा आणि प्रत्येक भक्ताच्या ओठांवर सदैव तुमचे पवित्र नाम राहू द्या. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ. हा भक्तिमय व्हिडिओ तुमच्या एखाद्या स्वामी भक्त नातेवाईकाला किंवा मित्राला नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय कथा, स्वामींचे नामस्मरण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्की भेट द्या. तोपर्यंत स्वामींचे नाम घेत राहा, भक्ती मनात ठेवत राहा आणि विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.